आपले प्रतिनिधी सूरज यांच्याकडे। सूरज, आपण पाहतोय काय प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी सुरुवातीला दिली होती। मला या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाहीये। पहिली जी केस माझ्यावरती दाखल झालेली आहे ती शिवरायांसाठी दाखल झालेली आहे, त्यामुळे मला त्याचा आनंद आहे असं त्यांनी म्हटलंय। सूरज, निश्चितच हा जो पहिला गुन्हा जो आहे तो अमित ठाकरेंवरती दाखल झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा मला सार्थ अभिमान आहे असं अमित ठाकरेंनी सांगितलेलं आहे। कारण जे काही गोष्ट मी केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी केलेली आहे। इतके दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो धुळकात पडलेला होता आणि त्यानंतर जर का आम्ही केलं तर त्यामध्ये चूक काय आहे, आमची भावना जी आहे ती खूप चांगली होती आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर का असे अनेक गुन्हे पुन्हा एकदा माझ्यावर जर का दाखल करायचे पडले तर मी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आता अमित ठाकरेंनी नोटीस देखील स्वीकारलेलं आहे। आपण पाहिलं तर जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांच्या हस्ते 2 दिवसापूर्वीच पुन्हा एकदा या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील अमित ठाकरे यांचं समर्थन केलं होतं। त्यांची भावना ही चुकीची नव्हती असं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचं मी समर्थन करत नाही असं देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं होतं। आणि आता देखील जे अमित ठाकरे त्यांच्यावरती हा जो पहिला राजकीय गुन्हा दाखल झालेला आहे याचं त्यांना खूप मोठा अभिमान वाटतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी असे अनेक गुन्हे मी अंगावरती घ्यायला तयार आहे असं माध्यमांसमोर अमित ठाकरे यांनी बोलताना सांगितलेलं आहे। आणि आता अमित ठाकरे यांनी पोलिसांसमोर हजर राहून त्यांनी स्वतःहून नोटीस स्वीकारलेली आहे। त्यांच्यासोबत त्यांची वकिलांची फौज देखील होती आणि त्यानंतर नोटीस स्वीकारण्याच्या आधी अमित ठाकरे यांनी पोलिसांसोबत चर्चा केली। स्वतःहून मी पोलीस स्थानकामध्ये येणार होतो, काही कामानिमित्त मी बाहेर होतो, मात्र आज मी तुमच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुमची नोटीस जी आहे मी ती स्वीकारत आहे। त्यानंतर वकिलांच्या टीमने जी आहे ती अमित ठाकरे यांची नोटीस वाचली आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी त्या नोटीसवरती सही केली, ती नोटीस स्वीकारली आणि आता अमित ठाकरे जे आहेत ते आता पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेलं आहे। एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमित ठाकरे यांनी केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मनसैनिकांसह जे ठाकरे गटाचे नेते काही कार्यकर्ते आहेत ते देखील अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले होते। वाशी टोल नाक्यापासून सगळेच कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशन बाहेर जमा झालेले होते आणि आता नोटीस स्वीकारल्यानंतर अद्याप तरी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधलेला नाही, कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र निश्चितपणे अमित ठाकरे थोड्या वेळात जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधतील आणि तेव्हा मात्र त्यांची जी पुढची भूमिका असणार आहे, जो त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यासह ज्या ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात अमित ठाकरे नेमकी आता कोणती भूमिका मांडतात, पुढची त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, पुढची नेमकी त्यांची कायदेशीर वाटचाल जी आहे ती काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आता अमित ठाकरे जे आहेत ते नोटीस स्वीकारल्यानंतर त्यांच्या वकिलांसोबत जी आहे ती चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने पुढची कायदेशीर जी वाटचाल आहे ती कशी करायची आहे असे अनेक सल्ला मसलत जो आहे तो अमित ठाकरे आपल्या वकिलाशी करत आहेत आणि त्यानंतर अमित ठाकरे जे आहेत ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। मात्र अमित ठाकरे नेमकं काय बोलतो ते पाहणं महत्त्वाचं असणार। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईपासून दादर शिवतीर्थ या ठिकाणापासून अमित ठाकरे यांची जी मोठी रॅली, भव्य रॅली अशी निघाली होती, एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमित ठाकरे यांनी केलं होतं। मोठ्या संख्येने मनसैनिक असतील आणि जे काही ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते असतील ते देखील यामध्ये सहभागी झाले होते। जर का पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नक्कीच। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अमित ठाकरे आज नेरूळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी नोटीस स्वीकारली आहे पोलिसांची आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाल्याचं आपण पाहिलं होतं। आता ते माध्यमांशी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर 2 दिवसापूर्वीच वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील या पुतळ्याचं पुन्हा एकदा अनावरण केलं होतं। त्यावेळेला कट्टर विरोधक असलेले शिंदे सेनेचे नेते म्हस्के यांनी देखील अमित ठाकरेंचं समर्थन केलं होतं। एकदा पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर दुसऱ्यांदा पुतळ्याचं अनावरण करण्याची काय आवश्यकता होती असा सवाल त्यांनी गणेश नाईकांना विचारला होता। त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी देखील अमित ठाकरे यांच्या या कृतीला समर्थन देताना पाहायला मिळालेत। मात्र या सर्वांसंदर्भात आता अमित ठाकरे नेमकं काय बोलतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर एकीकडे आपण पाहतोय नेरूळमध्ये शिवरायांना अभिवादन त्यांनी केलंय आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे दाखल झालेत। त्यांनी पोलिसांची नोटीस स्वीकारली आहे।